नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, अमेरिकेच्या राजकारणात आणि अर्थव्यवस्थेमध्ये हल्लकल्लोळ निर्माण होईल असा निर्णय अमेरिकेतील एका न्यायालयाने दिलेला आहे। US कोर्ट ऑफ अपील्स द फेडरल सर्किट यांचं म्हणणं आहे की ट्रम्प यांनी लावलेले बहुतांश टॅरिफ हे बेकायदेशीर आहेत। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणीबाणीच्या परिस्थितीतले अधिकार प्राप्त आहेत, परंतु त्यामध्ये टॅरिफ लावण्याचा अधिकार नाही। या निर्णयानंतर अमेरिकेच्या आर्थिक धोरणांना फटका बसलाय। एपीने दिलेल्या वृत्तानुसार 14 ऑक्टोबरपर्यंत सद्यस्थिती ठेवण्यासाठी संमती मिळाली आहे, मात्र या निर्णयामुळे ट्रम्प यांना मोठा झटका बसलाय। हा निर्णय उद्ध्वस्त करणार असल्याची प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे। न्यायालयाचा हा निर्णय आपल्याला उद्ध्वस्त करणारा आहे अशी प्रतिक्रिया देताना सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा आम्ही ठोठावू आणि टॅरिफचा उपयोग हा राष्ट्रहितासाठी करू असंही ट्रम्प यांनी सांगितलंय। आणि एवढंच नाही तर कोर्टाने निर्णय दिला म्हणजे टॅरिफ रद्द झालं असं नाही, सगळे टॅरिफ लागू आहेत। अपील न्यायालयानं अत्यंत चुकीच्या पद्धतीनं हा निर्णय दिलाय आणि टॅरिफ बेकायदेशीर असून ते हटवले पाहिजेत असं म्हटलंय। परंतु त्या न्यायालयालाही हे माहीत नाही की शेवटी विजय आमचाच होणार आहे। जर टॅरिफ हटवले गेले तर अमेरिकेसाठी मोठं संकट निर्माण होईल असंही ट्रम्प यांनी सांगितलंय। डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले की लेबर डेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की टॅरिफ हे आपल्या देशातील मजुरांच्या हिताचं आहे। अमेरिकेमध्ये उत्तम उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांसाठी टॅरिफ महत्त्वाचं आहे। गेल्या काही वर्षांमध्ये आपण जो निष्काळजीपणा केलाय आणि अनेक अर्धवट ज्ञानी लोकांनी टॅरिफचा उपयोग आपल्या विरोधात होऊ दिला, तसं आपल्याला करायचं नाही। आता आम्ही कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतोय। टॅरिफचा उपयोग आम्ही राष्ट्रहितासाठी करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सध्या तरी कोर्टानं हा निर्णय दिलेला असला तरी डोनाल्ड ट्रम्प मागे सरकायला तयार नाहीत, परंतु याचा शेअर बाजारावरती कसा परिणाम होईल हे सोमवारी पाहावं लागेल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।